नमस्कार. आजचा विषय कधी कधी आपली स्वप्न अपयश लोक आपल्याबद्दल काय विचार करतील या भीतीमुळे मरतात. एक जुन्या जंगल कथेतील एक पांढरा शिकारी कुत्रा होता. तो धाडसी होता, शिकाऱ्याचा विश्वासू साथीदार होता. एके दिवशी एक मुंगूस पडलेला झाडाच्या पोकळीत शिरला. कुत्रा त्याचे मागे धावला, पण पोकळीच्या आत पावसाने काळा चिखल भरला होता. मुंगूस आत शिरलं. कुत्रा थांबला, कारण त्याच्या स्वच्छ पांढऱ्या अंगावर चिखल लागला होती. तो क्षणभर विचार करत राहील, कर्तव्य मोठं की स्वतःची प्रतिमा. त्या एका संकोचाची किंमत त्याला मोजावी लागली. ही कथा लोक कथा असो किंवा काल्पनिक, तिचा मानसशास्त्रीय धडा खरा आहे. याला समजून घेण्यासाठी संकल्पना आहे इम्प्रेशन मॅनेजमेंट. म्हणजे आपण इतरांच्या नजरेत कसे दिसतो याची सतत काळजी घेणं. मग प्रश्न बदलतो, हे माझ्यासाठी योग्य आहे का? याऐवजी मन विचारतं, लोक माझ्याबद्दल काय म्हणतात? म्हणून काही लोक छोटी काम स्वीकारत नाहीत. काही जण साधी सुरुवात करण्यास लाजतात. काही जण फक्त प्रतिष्ठा टिकवण्यासाठी कर्ज घेतात. आणि काही जण संधी गमावतात. फक्त ती बाहेरून कुठे दिसत नसते. पण जहाज आपल्याला एक साधा धडा शिकवतं. जहाजाची कामगिरी रंगामुळे नाही, तर डिसिप्लिन, मेंटेनन्स आणि योग्य निर्णयामुळे होते. म्हणून पुढच्या वेळी चिखलात उतरायची वेळ आली, स्वतःला एक प्रश्न विचारा, मला यशस्वी दिसायचं आहे की खरंच यशस्वी व्हायचं आहे? कारण चिखल कपड्यावर लागतो, चारित्र्यावर नाही. धन्यवाद.